नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील ऑनलाईन ट्युटोरियलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 1 विद्युत ऊर्जेचे महत्त्व, विद्युत ऊर्जा निर्मितीच्या विविध पद्धती. या घटकामध्ये आपण या दोन विषयांचा उपघटकांचा थोडक्यात माहिती घेणार आहोत. खालील वैशिष्ट्यामुळे विद्युत ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित होते. आपणाला माहिती आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विद्युत ऊर्जेचा प्रामुख्याने वापर करत असतो. तर यामध्ये विद्युत ऊर्जा इतर स्वरूपातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करता येते, म्हणून याचे महत्त्व सांगता येईल. विद्युत ऊर्जा साठवणे शक्य असते, म्हणजेच रासायनिक विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये, रासायनिक ऊर्जेचे पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये अशा प्रकारे साठवणे देखील शक्य होते आणि वापरणे शक्य होते, म्हणून याचं महत्त्व सांगता येईल. त्यानंतर विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी वीज वाहन तारामार्फत वाहून नेता येते, म्हणजेच वीज ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे वाहक तारामार्फत वाहून नेता येते आणि सहज सुलभ शक्य होते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल विद्युत ऊर्जा पाहिजे तेव्हा इतर ऊर्जेमध्ये रूपांतरित करून वापरता येते. आताच तुम्हाला सांगितलं विद्युत ऊर्जेचे रासायनिक स्वरूपामध्ये, रासायनिक स्वरूपाचे विद्युत ऊर्जेमध्ये आपल्याला ज्या वेळेला हवे त्या वेळेला याचे रूपांतरित करून वापरता येते, म्हणून याचे महत्त्व सांगता येईल. त्यानंतर आधुनिक युगामध्ये बहुतेक कामे ही विद्युत शक्तीनेच केली जातात. आपल्याला माहिती आहे दैनंदिन जीवनामध्ये आधुनिक युगामध्ये सर्वचे सर्व कामे हे विद्युत शक्तीच्या साह्याने केली जातात. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण विद्युत ऊर्जा निर्मितीच्या पारंपरिक पद्धती आणि विद्युत ऊर्जा निर्मितीच्या अपारंपरिक पद्धती. ह्या दोन पद्धती आहेत. यामधील विद्युत ऊर्जा निर्मितीच्या पद्धती औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती पारंपरिकमध्ये सांगता येईल, त्यानंतर जलविद्युत निर्मिती आणि अणुऊर्जा निर्मिती, त्यानंतर डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती अशा प्रकारच्या पारंपरिक पद्धतीमध्ये. आणि अपारंपरिकमध्ये पवन ऊर्जा विद्युत निर्मिती, भूगर्भ उष्णतेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती, त्यानंतर सूर्यप्रकाशापासून विद्युत ऊर्जा निर्मिती, गॅसपासून विद्युत ऊर्जा निर्मिती आणि समुद्र लाटांपासून विद्युत ऊर्जा निर्मिती ह्या पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामधील पारंपरिक विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प याबद्दलची आपण माहिती घेऊयात. औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती, औष्णिक विद्युत म्हणजे ज्या ठिकाणी दगडी कोळशाचा प्रायमर म्हणून वापर करून दगडी कोळशाचा अग्नी निर्माण करून त्यापासून पाणी जे ते तापवलं जातं, पाण्याची वाफ तयार केली जाते. या वाफेला विशिष्ट प्रकारचं प्रेशर आणून टर्बाईन्स फिरवली जातात आणि यापासून जनरेटर फिरवून विद्युत निर्मिती होत असते. आता बघा इथे वॉटर आहे, पाणीचा सप्लाय या ठिकाणी दाखवलेला पाईप, यामधून स्टीम तयार होते. खाली या दगडी कोळशाचा ज्वलनशील पदार्थ म्हणून वापर करून अग्नी निर्माण करून यापासून पाण्याची वाफ तयार केली जाते. वाफेला विशिष्ट प्रकारचं प्रेशर आणून या ठिकाणी टर्बाईन्सवर सोडले जाते आणि टर्बाईन्सचे पाते फिरल्यानंतर अशा प्रकारचा शाफ्ट फिरून आर्मेचर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत निर्माण होते आणि अशा प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये पाण्याचा वापर वाफ तयार करण्यासाठी केला जातो आणि पाणी गरम करण्यासाठी अशा प्रकारच्या दगडी कोळशाचा वापर केला जातो. आपल्याला यामध्ये सांगता येईल या पद्धतीमध्ये दगडी कोळसा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेने पाण्याची वाफ केली जाते. वाफेच्या शक्तीने स्टीम टर्बाईन फिरवली जाते, त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होते. हे आताच आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण जलविद्युत निर्मिती प्रकल्प. जलविद्युत निर्मिती कशा प्रकारे केली जाते? उंच ठिकाणी धरणामध्ये साठविलेले पाणी कमी उंचीवर असणाऱ्या वॉटर टर्बाईनवर सोडले जाते. पाण्याच्या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरते, त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. आता बघा धरणामध्ये जे साठवलेलं पाणी आहे ते उंचावर साठवलेलं असतं, त्याला खालच्या बाजूला आणून एका विशिष्ट उंचीवरती आणून म्हणजे खालच्या लेवलला आणून प्रेशर दिलं जातं पाण्याला पाईप वाटे आणि ह्या फ्लोनी या ठिकाणी हे पाणी या टर्बाईन्सवर सोडलं जातं, या पात्यावरती सोडलं जातं. म्हणजे हे पाते फिरू लागल्यामुळे हा शाफ्ट फिरू लागतो आणि आतील आर्मेचर फिरून जनरेटरमध्ये विद्युत निर्माण होत असते. ठीक आहे, अशा प्रकारे हे पाणी ज्या ज्या वेळेला धरणामधून पाणी सोडलं जातं त्या त्या वेळेला अशा प्रकारे पाण्याचा वापर करून ह्या ठिकाणाहून पाणी नदीमध्ये किंवा बाहेर सोडलं जातं. ठीक आहे, पुढे पाहूयात आपण अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प किंवा अणुविद्युत निर्मिती. युरेनियम किंवा थोरियम यासारख्या किरणोत्सारी
अस्थिर मूलद्रव्याचा इंधन म्हणून अणुभट्टीमध्ये वापर केला जातो. पहा, आता या ठिकाणी सांगितलेलं आहे युरेनियम किंवा थोरियम यासारख्या किरणोत्सारी अस्थिर मूलद्रव्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. या अणुभट्टीमध्ये यांचा वापर करून उष्णता निर्माण केली जाते आणि त्यामधून पाण्याची वाफ तयार केली जाते आणि वाफेला विशिष्ट प्रकारचं प्रेशर देऊन या ठिकाणी टर्बाईन्सवर सोडून ते टर्बाईन फिरवले जातात. परिणामी हा शाफ्ट फिरून आर्मेचर फिरू लागतो आणि या जनरेटरमध्ये विद्युत दाब निर्माण होतो आणि अशा प्रकारे याचा वापर आपण विद्युत निर्माण केलेली विद्युत आपण वापरात घेऊ शकतो. ठीक आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की युरेनियम किंवा थोरियम यासारख्या किरणोत्सारी अस्थिर मूलद्रव्याचा इंधन म्हणून अणुभट्टीमध्ये वापर केला जातो आणि उष्णता निर्माण केली जाते. त्या ठिकाणी नियंत्रित विस्फोट साखळी निर्माण केली जाते आणि त्यावेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेने, म्हणजेच आपण औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये पाहिलं दगडी कोळशापासून वीज अग्नी निर्माण करून पाण्याची वाफ तयार केली जाते. तर या ठिकाणी युरेनियम किंवा थोरियम यासारख्या मूलद्रव्यांचा अस्थिर मूलद्रव्यांचा वापर करून काय केलं जातं, उष्णता निर्माण केली जाते. अणुभट्टीमध्ये नियंत्रित अणुस्फोट करून उष्णता निर्माण केली जाते आणि या उष्णतेने पाण्याची वाफ केली जाते. आता याही ठिकाणी पाण्याची वाफ करून ती काय केली जाते, या उष्ण वाफेमुळे स्टीम टर्बाईन फिरते आणि टर्बाईन फिरताना त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. अशा प्रकारची स्टीम या ठिकाणी तयार होऊन इथे सुद्धा विद्युत टर्बाईन्स फिरून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. हे आपण पाहिलंय. चला पुढे पाहूयात आपण डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती. आता पारंपरिकमध्ये डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती देखील आपण ह्या अशा प्रकारचे जनरेटर बऱ्याच वेळेला पाहिले असतील. तात्पुरत्या कामासाठी, एखाद्या विवाहप्रसंगी किंवा छोटासा कार्यक्रम असेल अशा वेळी ज्या ठिकाणी लाईट जाईल किंवा गेलेली असेल, लाईटची व्यवस्था नसेल, अशा ठिकाणी जनरेटरचा वापर करून आपण तात्पुरत्या स्वरूपात विद्युत निर्माण करू शकतो. यामध्ये प्राइम मूव्हर म्हणून ह्या जनरेटरचा वापर केला जातो. यामध्ये इंधन हे डिझेल, पेट्रोल, रॉकेल ज्यासारखे, केरोसिन यासारखे जे इंधन आहेत यांचा वापर करून हे जनरेटर हे मशीन चालवलं जातं. हे जनरेटर चालवण्यासाठी या इंजिनचा वापर केला जातो. या इंजिनला हा जो शाफ्ट जोडलेला आहे याच्या मार्फत आर्मेचर फिरू लागून या फील्डमध्ये विद्युत दाब निर्माण होतो. डिझेल इंजिनमध्ये डिझेल जळताना निर्माण होणाऱ्या उष्णतेने डिझेल इंजिन फिरू लागते. म्हणजे डिझेल जळताना यामध्ये हे इंजिन फिरू लागतं आणि त्यामध्ये काय होतं, मग त्याला जोडलेला जनरेटर देखील फिरतो आणि त्यामध्ये विद्युत दाब निर्माण होऊ लागतो. अशा प्रकारचे डिझेल विद्युत निर्मितीने सुद्धा आपल्याला वीज निर्माण करता येते. ठीक आहे. पुढे पाहूयात आपण विद्युत ऊर्जा निर्मितीच्या अपारंपरिक पद्धती. आपण पारंपरिक पद्धती पाहिल्या, आता अपारंपरिक पद्धतीमध्ये पाहूयात. पवन ऊर्जा विद्युत निर्मिती ही आपल्याला विनामूल्य मिळणारी आहे. पवन म्हणजे वाऱ्यापासून मिळणारी विद्युत निर्मिती ही कशा प्रकारे केली जाते, यामध्ये वेगवान वारे उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी उंच टॉवरवर विंड टर्बाईन फिरवून बसवून त्याला जनरेटर जोडलेला असतो. त्यामुळे वाऱ्याच्या शक्तीत विंड टर्बाईन फिरते आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. यालाच आपण पवन ऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प देखील असे म्हटले जाते. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाहता येईल अशा ठिकाणी हे पोलवरती मोठ्या अशा प्रकारच्या जे फाउंडेशन आहे अशा प्रकारे तयार करून या ठिकाणी जनरेटर आणि हे अशा प्रकारचे जे पाते बसून मोठमोठे पाते बसून पवन ऊर्जा निर्मिती केली जाते. हे पाते फिरल्यानंतर हा शाफ्ट फिरतो. हा शाफ्ट फिरल्यानंतर जनरेटर फिरू लागतो. जनरेटरमध्ये आतील शाफ्ट फिरून आर्मेचर फिरतो आणि या जनरेटरमध्ये विद्युत दाब निर्माण होतो. अशा प्रकारे त्याचा वापर आपण करू शकतो. घरगुती वापरासाठी किंवा इतर ठिकाणी देखील याचा वापर करू शकतो. विनामूल्य स्वरूपात मिळणारी ही वारा हे आपल्याला माहिती आहे आणि हा वारा आपल्याला जास्तीत जास्त ज्या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध असेल अशा ठिकाणी हे प्लांट उभारले जातात. जसं की डोंगराळ ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हवा येते आणि त्यामुळे हे पाते फिरू लागून यामध्ये विद्युत दाब निर्माण होतो जनरेटरमध्ये. ठीक आहे. पुढे बघूयात आपण भूगर्भ उष्णतेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती. आपल्याला माहिती आहे जमिनीच्या आतमध्ये वेगवेगळे खनिज सापडतात, काही वेगवेगळे साठे सापडतात आणि ह्या साठ्यांमध्ये आपल्याला आवश्यक अशा प्रकारचं पाणी असू द्या, पेट्रोल असू द्या किंवा इतर जे इंधन असू द्या, दगडी कोळसा असू द्या, अशा प्रकारचे जे भूगर्भामध्ये आतल्या बाजूला खूप आतमध्ये जे साठे सापडले जातात त्यामध्येच एक आहे हे उष्णतेचा देखील साठा. यामध्ये आपल्याला बघता येईल काही ठिकाणी जमिनीमध्ये 2.5 किमी अंतरावर म्हणजे 2.5 किमी अंतरावर खोलीवर आतमध्ये
2500 अंश सेल्सिअसपेक्षा जास्तीत जास्त तापमानामध्ये उष्ण पाण्याचे साठे आहेत. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये 2.5 किमी अंतरावर हे काय आहेत, उष्णतेचे गरम पाण्याचे जे साठे आहेत. मग हे याचं तापमान जे आहे 2500 अंश सेल्सिअसपर्यंत इतकं त्याचं तापमान आहे. या उष्ण पाण्याचे साठे आहेत, त्यापासून उष्ण वाफ बाहेर काढून स्टीम टर्बाईनला, या ठिकाणी जनरेटरसाठी स्टीम टर्बाईनला पुरविली जाते आणि त्यामुळे टर्बाईन फिरते आणि त्याला जनरेटर जोडलेला असतो आणि त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अशा प्रकारे याचा देखील वापर करून आपण विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. पुढे पाहूयात आपण सूर्यप्रकाशापासून विद्युत ऊर्जा निर्मिती. आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाश हा देखील आपल्याला विनामूल्य मिळणार आहे. या ठिकाणी आपण सोलार सेलच्या पॅनलवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे त्यामध्ये विद्युत निर्मिती होते. ही वीज इन्व्हर्टरच्या साहाय्याने योग्य स्वरूपामध्ये रूपांतरित करून वापरली जाते. हा जो सोलार पॅनल आहे यावरती सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर यामध्ये करंट सप्लाय फ्लो होतो, म्हणजे वाहतो, करंट वाहू लागतो आणि याला चार्ज कंट्रोलरच्या माध्यमातून आपण बॅटरीला देऊ शकतो. बॅटरीच्या स्वरूपात आपण DC सप्लाय बाहेर वापरू शकतो किंवा या बॅटरीच्या माध्यमातून आपण इन्व्हर्टर लावून याला AC सप्लायमध्ये कन्वर्ट करून दैनंदिन वापरामध्ये देखील घेऊ शकतो. म्हणजे सोलारच्या साहाय्याने देखील आपल्याला सूर्यप्रकाशापासून विद्युत निर्मिती करता येणे सहज शक्य आहे, हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. गॅसपासून विद्युत निर्मिती. आता बघा, यामध्ये सांगितलेले उच्च दाबाच्या नैसर्गिक इंधन वायू किंवा तत्सम इतर वायू नियंत्रकामार्फत गॅस टर्बाईनला पुरवितात. हा जो आहे टर्बाईन्स आहे, या ठिकाणी टर्बाईन आहे, टर्बाईनला नियंत्रकामार्फत गॅस किंवा इतर तत्सम वायू पुरविले जातात आणि यामधून काय होतं, हा टर्बाईन्स फिरायला लागतो आणि जनरेटर देखील शाफ्ट फिरतो आणि त्यामध्ये वीज निर्माण होऊन ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत आपल्याला मिळू लागते. गॅसच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे गॅस टर्बाईन फिरते आणि त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर देखील फिरतो आणि विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अशा प्रकारे आपण गॅसपासून देखील विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते, हे आपण पाहतो. ठीक आहे. आता पुढचं आहे समुद्र लाटांपासून विद्युत निर्मिती करणे. आता बघा, समुद्र लाटांपासून कशा प्रकारे विद्युत निर्मिती केली जाते. भरतीच्या वेळी, आता आपल्याला माहिती आहे समुद्राला भरती आणि ओहोटी अशा दोन प्रकारच्या वेगवेगळ्या भरती आणि ओहोटी होत असतात. तर भरतीच्या वेळी असणाऱ्या मोठ्या समुद्र लाटांमुळे खाडीतील पाणी धरणामध्ये जमा होते. आता ज्यावेळी मोठमोठ्या समुद्र लाटा येतात त्यावेळेला या ठिकाणचं पाणी या ठिकाणी धरणामध्ये जमा होतं. ठीक आहे. मग आता पुन्हा काय होतं, ओहोटीच्या वेळी हे धरणातील पाणी समुद्राकडे जाताना, ओहोटी ज्या वेळेला होते समुद्राचं पाणी कमी व्हायला लागतं, त्यावेळेला इकडचं पाणी ज्या वेळेला ह्या ठिकाणाहून वापस जायला लागतं त्यावेळेला मात्र काय होतं, ओहोटीच्या वेळी धरणातील पाणी समुद्राकडे जाताना पाण्याच्या गतीज ऊर्जेने वॉटर टर्बाईन फिरू लागते आणि त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. अशा प्रकारे ह्याही ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती करून या ठिकाणी साठलेलं पाणी ओहोटीच्या वेळी समुद्रामध्ये सोडून दिलं जातं आणि त्यामधून देखील वीज निर्माण करता येते. अशा प्रकारे समुद्र लाटांपासून देखील वीज निर्मिती करता येते. आजच्या भागामध्ये आज आपण पाहिलं ऊर्जा निर्मितीच्या पारंपरिक पद्धती, अपारंपरिक पद्धती आणि ऊर्जा निर्मितीचे जे काय महत्त्वाचे उद्देश आहे, स्रोत आहेत ते आपण आज पाहिलेले आहेत. या पुढील भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहेत आपण मूलभूत विद्युत राशी, त्यांची एकके, विद्युत राशी मोजण्यासाठी वापरली जाणारी विद्युत मापके, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. अशा प्रकारचा आपण पुढच्या घटकामध्ये या छोट्याशा या दोन उपघटकांची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत जर तुम्ही आमच्या प्री SSC व्होकेशनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, भेट दिली नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर देखील बटन दाबा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.